मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबतचा जी.आर. गेल्या 2 सप्टेंबरला काढण्यात आला। त्यानंतर गेल्या 35 दिवसात मराठवाड्यात केवळ 27 मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केला आहे। 2 सप्टेंबरच्या जी.आर. नंतर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 73 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी केवळ 27 अर्ज मंजूर झाले, अशी माहिती त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली आहे। 2 सप्टेंबरच्या जी.आरचा ओबीसींना फटका बसलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ओबीसी नेत्यांनी अभ्यास करून वक्तव्य करावेत, असा सल्लाही त्यांनी दिलाय। 7 ऑक्टोबर या दरम्यान संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त 8 जिल्ह्यामध्ये 73 अर्ज प्राप्त झाले आणि या 73 मध्ये छत्रपती संभाजीनगर 0, जालना 23, परभणी 11, हिंगोली 5, नांदेड 0, बीड 11, लातूर 10 आणि धाराशिव 13 असे 73 अर्ज आहे। त्याच्यापैकी फक्त 27 लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केले आणि 46 अर्ज अजून प्रलंबित आहे, म्हणजे त्यांची स्क्रुटिनी सुरू असेल। इथे महत्त्वाचं असं आहे की मी जे आधीपासून म्हणत होतो की या 2 तारखेच्या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, ही गोष्ट या आकडेवारीवरून सिद्ध होते आहे।